चिमणीसाठी ना पनीर भात बनवत होते, म्हटलं रेसिपी शेअर करावी. झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. थोड्याशा तुपामध्ये ना स्मॅश केलेले पनीर टाकून घेतले आणि ते तुपामध्ये ना चांगले परतून घेतले आणि थोडीशी हळद आणि थोडासा मसाला, कोणताही मसाला टाकू शकता. ते मी किचन किंग मसाला टाकलेला आहे. नंतर थोडासा वटाणा आणि इंद्रायणी तांदूळ ना टाकून घेतले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ना पाणी ओतून घेतले. ही रेसिपी ना तुम्ही 8 महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकता. फक्त 1 वर्षापर्यंत ना मीठ द्यायचं नाही बाळाला. आता चिमणीला घेऊनच बनवत होते, कारण का ती काय मला सोडायला तयार नसते. तिला एक साईडला बसवलं आणि एक साईडला पटकन ना पनीर भात बनवून घेतला. अजून आंघोळ करायची बाकी होती दोघींची. म्हटलं हिला खाऊ घातलं म्हणजे पटकन ना आंघोळ करता येईल. मला तर चिमणी जेव्हा पोटभर खाते ना खूप जास्त आनंद होतो आणि काय खायना गेली ना टेन्शन येतं. कसं असतंय ना, आजकालची उतायला ना फक्त मस्ती करायची असते. तिला खाऊ घालून ना मस्त अशी आंघोळ केली दोघींनी पण. चिमणीला छान छान असं रेडी केलं आणि नंतर आम्ही पुन्हा निघालो दवाखान्यामध्ये. काय नाही, चक्रात चालू आहेत नुसतं. आज पण दवाखाना बंद होता, मग मेडिकल मधूनच ना काही गोष्टी घेऊन निघून आले. आणि चिमणीसाठी ना किंडर जॉय आणले होते. आमच्या लहानपणी ना हे आमचे ना ड्रीम चॉकलेट होते. एवढं महाग चॉकलेट त्या टायमिंगला घरातले थोडी घेऊन देत होते. आम्ही तर फक्त पेटुराम वरच काम चालवायचो. 2 रुपयाच्या पेटुराम मध्ये सुद्धा खायला पण भेटायचं आणि खेळणी पण. काय नाही, थोडा बालिशपणा ना अजून पण हाय अंगात. चिमणीचं ना एक पार्सल मेशो वरून रिसीव्ह झालं होतं, ते आणलं आणि लगेच नाही घालून पण बघितलं. युनिकॉर्न पॅटर्न मध्ये ना असे काही ड्रेस मागवले होते तिच्यासाठी, ज्यामध्ये काय माहिती मला ती जादू का दिसत होती. तशी ड्रेसची क्वालिटी छान आहे आणि कॉटनचे सुद्धा आहे. साईज ना चिमणीला थोडी मोठी झाली. तुम्हाला हवे असतील ना तर कमेंट करा. हा बोल, फोन आला फोनवर बोल. मामा 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 बाय बाय कर, बाय कर. इकडे मोबाईल मध्ये कर. बाय बाय पा दे. चिमणीच्या मस्ती सोबतच आजचा ब्लॉग संपवते. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.